नमस्कार मित्रांनो, वाय एम मराठी ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आता या ठिकाणी पहा, बऱ्याच साऱ्या लाडक्या बहिणींनी मला कमेंट केलेली की सर आम्ही केवायसी केलेली आहे तरीसुद्धा आम्हाला आमचा हप्ता भेटत नाही आहे. तर त्यांनी काय करायचं आहे, हा फॉर्म भरायचा आहे. तर या ठिकाणी पहा, तुम्हाला हा फॉर्म संपूर्ण भरायचा आहे. हा फॉर्म कसा भरायचा आहे, काय करायचे, संपूर्ण ए टू झेड माहिती देणार आहे. कारण की बऱ्याच साऱ्या लाडक्या बहिणीच्या माध्यमातून कमेंट आलेल्या आहेत. आपल्या ज्या महाराष्ट्र राज्यातील लाडक्या बहिणी आहेत त्यांच्या घरातील कुणीही, त्यांच्या कुटुंबातील कुणीही सरकारी नोकरीमध्ये नाही आहे. त्यांच्या घरामधील कुणीही त्यांच्या कोणत्याच व्यक्तीच्या नावावर चारचाकी वाहन नाही आहे. त्यांच्या घरामध्ये कुणीही आयकरदाता नाही आहेत. तर या अशा प्रकारे या ठिकाणी सर्व कष्टकरी गरीब मंजूर करणाऱ्या या ठिकाणी ह्या लाडक्या बहिणी आहेत. तरीसुद्धा ह्यांना 1500 रुपयाचा हप्ता भेटत नाही आहे. तर त्यांनी काय करायला पाहिजे, अशा भरपूर लाडक्या बहिणींनी मला कमेंट केलेले आहेत. तर त्यांनी काय करायचं नाही, फक्त हा फॉर्म भरायचा आहे. हा फॉर्म कसा भरायचा आहे, काय भरायचं, संपूर्ण ए टू झेड माहिती ह्याच व्हिडिओमध्ये भेटणार आहे. परंतु त्या अगोदर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही ह्या व्हिडिओला एक लाईक करा. कारण की सर्वांना या ठिकाणी ह्या अत्यंत दिलासादायक आणि महत्त्वाचा हा व्हिडिओ होणार आहे. भरपूर महत्त्वाची माहिती ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटणार आहे. हा फॉर्म तुम्ही भरला की तुम्हाला जे आहे, तुम्ही जर पात्र असाल खरोखर, तुमचा हप्ता पुन्हा सुरू होणार आहे. तर या ठिकाणी पहा, तुम्हाला काय करायचे संपूर्ण माहिती देतो. तर या ठिकाणी तुम्हाला पहिल्यांदा आपल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या वेबसाईटवर यायचं आहे. तर या ठिकाणी पहा, पहिल्यांदा तुम्हाला काय करायचं, या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या ऑफिशियल वेबसाईटवर यायचं आहे. तर या ठिकाणी पहा, ladkibhin.maharashtra.gov.in ज्यांच्याकडे वेबसाईट आहे त्यांनी वेबसाईटवर या. ज्यांच्याकडे ही वेबसाईट नाही त्यांनी मला कमेंट करा. कमेंटमध्ये तुम्हाला ही वेबसाईट भेटून जाईल. वेबसाईट भेटल्यानंतर तुम्ही डायरेक्ट ह्या वेबसाईटवर येऊ शकतात. दुसऱ्या कुठल्याही फेक वेबसाईटवर जाऊ नका. ज्यांना वेबसाईट माहीत नाही त्यांनी नक्की मला कमेंट करून विचारा. तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये ही वेबसाईटची लिंक भेटून जाईल. आता ह्या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला कुठला फॉर्म भरायचा आहे हे महत्त्वाचं ऐका. कारण की नाही की कोणता फॉर्म भरायचा आहे, काय करायचं आहे. तर या ठिकाणी तुम्हाला सर्वात महत्त्वाचा विषय येतो, कुठला फॉर्म भरायचा ते सांगतो. पहिल्यांदा तुम्ही ह्या वेबसाईटवर आलात. ह्या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचे जे आहे ते लोगो दिसणार आहे. तर या ठिकाणी पहा, तुम्हाला जे आहे ते पहिल्यांदा काय दिसणार आहे की ज्यांची ई केवायसीची संधी, कुणासाठी ही केवायसी संधी आहे. आता या ठिकाणी पहा, ही जी संधी आहे कुणासाठी आहे, ही संधी आहे ई केवायसीची संधी फक्त त्या लाभार्थ्यांना आहे ज्यांच्याकडून ई केवायसी करताना चुकीचे पर्याय निवडण्यात आले आहेत. तर या ठिकाणी ज्यांच्याकडून चुकीचे पर्याय केवायसीमध्ये निवडलेत त्यांच्यासाठी ही संधी आहे. आता या ठिकाणी पहा, जर तुमच्याकडून चुकीचे पर्याय निवडले असतील तर तुम्ही या ठिकाणी केवायसी करून पहा. चुकीचे जर निवडले असेल तर. आता या ठिकाणी पहा, तुम्हाला ही संधी कशी काय, म्हणजे तुमचं चुकीचे पर्याय निवडलेले आहेत की नाही, कसं चेक करायचे हे सांगतो. त्यानंतर तुम्हाला सांगतो की तुम्हाला फॉर्म कोणता भरायचा आहे. अगोदर या ठिकाणी तुमचं हे करा, तुमचं जे स्टेटस आहे ते चेक करा. अगोदर तुम्ही पहिल्यांदा जे आहे तुमचं स्टेटस चेक करा आणि स्टेटस चेक केल्यानंतर तुम्हाला जे आहे ते कोणता फॉर्म भरायचा आहे तुम्हाला तुमचा हप्ता सुरू करण्यासाठी ते पण सांगतो. परंतु तुमचा अगोदर स्टेटस चेक करा. आता स्टेटस चेक करण्यासाठी तुम्हाला हे पर्यायावरती क्लिक करायचं आहे. आता ह्या ठिकाणी आल्यानंतर बऱ्याच लाडक्या बहिणीला माहिती आहे इथं काय करायचं आहे. तर ह्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे तरी पण सांगतो. इथं आधार क्रमांक आणि तुम्हाला कॅप्चा टाकायचा आहे. हे का टाकायचं आहे तुम्ही एकदा टाकून पहा. तुम्हाला सांगतो की तुमचा हप्ता कशामुळे बंद झाला आहे आणि तुम्हाला सुरू कसं करायचं हे पण सांगतो. आता या ठिकाणी पहा, तुम्ही जर आधार क्रमांक आणि कॅप्चा टाकले तर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला असं खाली स्क्रॉल करायचं आहे. तर या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, पहिल्यांदा या ठिकाणी जे आहे ते मी सहमत आहे यावरती टिक करा. यावरती टिक केल्यानंतर तुम्हाला OTP पाठवा या ठिकाणी क्लिक करायचं आहे. जो ऑप्शन दिसते OTP पाठव यावरती क्लिक करायचे. आता OTP पाठवा यावरती जर असं ऑप्शन येत असेल, तुम्हाला असा एरर जर येत असेल तर या ठिकाणी पहा, या ठिकाणी काय दिलेलं आहे की हा आधार क्रमांक ई केवायसीच्या दुरुस्तीच्या यादीत नाही आहे. म्हणजे यांची जी आहे ते केवायसी सक्सेसफुल झालेली आहे. ही यांना डबल केवायसी करायची गरज नाही, यांची केवायसी दुरुस्ती करायची गरज नाही आहे. यांची केवायसी जी केलेली आहे यांची सक्सेसफुल केवायसी झालेली आहे. तर अशा प्रकारे तुम्ही जे आहे ते तुमचं स्टेटस चेक करू शकता. जर तुमचं असं येत असेल तर तुम्हाला एक फॉर्म भरायचा आहे. कोणता फॉर्म भरायचा आहे ते पण सांगतो. चला, तुम्हाला बॅक यायचं वापस आपल्या मेन पेजवरती. मेन पेजवर आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी जे अर्जदार लॉगिन दिसत आहे या ठिकाणी पहा, अर्जदार लॉगिन यावर क्लिक करा. या ठिकाणी अर्जदार लॉगिनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला फॉर्म भरायचा आहे कुठला. तर या ठिकाणी पहा, तुम्हाला जे आहे ते या ठिकाणी क्रिएट अकाउंट तुमचं स्वतःचं अकाउंट बनवायचं आहे. तर तुम्ही दुसऱ्याच्या अकाउंटवरून टाकू नका. तुमच्या स्वतःच्या अकाउंटवरून तुमचं स्वतःचं अकाउंट बनवा. अकाउंट कसं बनवायचं ते पण सांगतो. या ठिकाणी पहा, क्रिएट अकाउंट यावरती जे आहे ते क्लिक करायचं आहे. आता क्रिएट अकाउंटवरती क्लिक केल्यानंतर हा फॉर्म तुमच्यासमोर ओपन होणार आहे. तर या ठिकाणी पहा, तुमचा हा फॉर्म ओपन झाल्यानंतर तुम्हाला जे आहे ते पहिल्यांदा काम कुठलं करायचं आहे. या ठिकाणी पहा काय दिलेलं आहे, फुल नेम अज पर आधार इन इंग्लिश. आता या ठिकाणी नाव कोणाचं टाकायचं आहे, ज्या लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झालेला आहे त्या लाडक्या बहिणीचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे. आणि विशेष म्हणजे इंग्लिशमध्ये टाका, मराठीमध्ये टाकू नका. आधार कार्डावर ज्या प्रकारे इंग्लिशमध्ये नाव आहे सेम तेच प्रकारे या ठिकाणी तुम्हाला लाडक्या बहिणीचं नाव असं इंग्लिशमध्ये टाकून घ्यायचं आहे. ते झाल्यानंतर या ठिकाणी पहा, तुम्हाला काय करायचं आहे, आपला मोबाईल क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे. तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असेल तो मोबाईल नंबर या ठिकाणी टाकून द्या. आता आपण आधार कार्डवरलं नाव आणि मोबाईल नंबर टाकलेला आहे. त्यानंतर आपल्याला काम कुठलं येते ते म्हणजे पासवर्ड. या ठिकाणी पासवर्ड तयार करायचा आहे. आता तुम्ही म्हणता या ठिकाणी 2 जागेवर पासवर्ड आणि
आता तुम्ही म्हणता 2 जागेवर पासवर्ड आला आहे, तर पासवर्ड या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी पासवर्ड आहे. तर वेगवेगळा पासवर्ड बनवायचा का एकच बनवायचा? तर या ठिकाणी पहा, तुम्ही एकच पासवर्ड 2 ठिकाणी टाकायचा. तुमच्या सोपा मनाने जो तुम्हाला सोपा वाटतोय, जो आठवतोय, तो तुमचा सोपा पासवर्ड या ठिकाणी बनवा. या ठिकाणी जो पासवर्ड तुम्ही टाकलेला आहे तो पासवर्ड या ठिकाणी टाका. दोन्ही ठिकाणी एकच पासवर्ड, कारण की पहिल्यांदा इथं पासवर्ड टाकलेला आहे आणि कन्फर्म पासवर्ड म्हणजे बरोबर दोन्ही बरोबर आहे का असं करण्यासाठी 2 ठिकाणी तुम्हाला पासवर्ड टाकण्यासाठी सांगितलेलं आहे. तर अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे, एकदम तुम्हाला समजून सांगत आहे, कुठेही घाई गडबड करू नका, निवांत हा व्हिडिओ पहा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला आणखीन सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जर लाईक केलं नसेल तर अत्यंत महत्त्वाची माहिती देत आहे, व्हिडिओला एक लाईक करा आणि तुमच्या मनामध्ये आणखीन काय प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट करून सांगा. तर या ठिकाणी पहा, आपण पुढे चालूयात व्हिडिओमध्ये. त्यानंतर आता या ठिकाणी पहा, आपला पासवर्ड तयार झालेला आहे. तर पासवर्ड टाकल्यानंतर दोनदा त्यानंतर आपला जो जिल्हा आहे, आपला जो जिल्हा आहे तो जिल्हा या ठिकाणी निवडायचा आहे. या ठिकाणी पहा, महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हे या ठिकाणी दिलेले आहेत. तुमचा कोणता जिल्हा आहे या ठिकाणी पहा आणि तो सिलेक्ट करा आणि निवडा. या ठिकाणी जिल्हा निवडायचा आहे. त्यानंतर तुमचा जो तालुका आहे तालुका निवडायचा आहे आणि पुन्हा गाव. आता जिल्हा निवडल्यानंतर आपल्याला तालुका निवडायचा आहे. तालुका निवडल्यानंतर विशेष म्हणजे महत्त्वाचं येते ते आपलं गाव. आता हे 3 ऑप्शन आपण निवडलेले आहेत, आपला जिल्हा, तालुका आणि गाव. त्यानंतर येते या ठिकाणी पहा कुठला ऑप्शन येते. त्यानंतर येते या ठिकाणी जे आहे ते म्युनिसिपल कॉर्पोरेशन. तुम्हाला हे म्युनिसिपल कॉर्पोरेशन जे आहे ते निवडायचं आहे. त्यानंतर जे आहे ते या ठिकाणी टिक करायची आहे. टिक केल्यानंतर शेवटचा पर्याय आपल्याकडे राहतो, तो म्हणजे आपला जो कॅप्चा या ठिकाणी आपल्या स्क्रीनवरती दिसत आहे तो बरोबर कॅप्चा या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी पहा, मी जे आहे ते कॅप्चा टाकलेला आहे. आता कॅप्चा टाकल्यानंतर आपल्याला महत्त्वाचं काम येते म्हणजे या ठिकाणी कॅप्चा टाकला आहे. कॅप्चा टाकल्यानंतर आपल्याला जे आहे ते या ठिकाणी आपल्याला साइन अप ऑप्शन दिसत आहे. या ठिकाणी पहा, साइन अप ऑप्शन दिसत आहे. तर या साइन अप बटनावरती क्लिक करायचं आहे. साइन अप बटनावरती क्लिक केल्यानंतर आपलं जे आहे ते अकाउंट सक्सेसफुल तयार होणार आहे. तर माझं अकाउंट जे आहे ते ऑलरेडी तयार केलेलं आहे. त्यामुळं आता आपलं अकाउंट तयार झाल्यामुळं आपल्याला काय करायचं, एकदा वापस यायचे बॅक. आपलं अकाउंट तयार झाला आहे. तर आपल्याला या ठिकाणी आपण जो मोबाईल नंबर दिला तो मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे आणि जो आपण पासवर्ड दोनदा तयार जो केला 2 वेळेस जो पासवर्ड तयार केला सेमच, तो या ठिकाणी एकदा पासवर्ड टाकायचा आहे. मित्रांनो, आपण मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकला आहे. आता जे आहे ते आपल्याला एकदा कॅप्चा टाकून घ्यायचा आहे. या ठिकाणी समोर जो कॅप्चा दिसत आहे तो आपल्याला ह्या रकण्यात टाकायचा आहे. आता या ठिकाणी पहा, आपण जे आहे ते कॅप्चा पण टाकलेला आहे. आता आपल्याला या ठिकाणी लॉग इन बटनावरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी पहा, लॉग इन असं ऑप्शन दिलेलं आहे. तर या ठिकाणी आपण लॉग इन ह्या बटनावरती क्लिक करूयात. लॉग इन या बटनावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी पहा, आपला अकाउंट सक्सेसफुल झालेलं आहे. लॉग इन सक्सेसफुल अशा प्रकारे जे आहे ते तुम्हाला तुमचं अकाउंट सक्सेसफुल तुम्ही लॉग इन करू शकतात. आता या ठिकाणी महत्त्वाचा विषय येतो आपला फॉर्म कसा भरायचा आहे. तर या ठिकाणी पहा, तुम्ही या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला जे आहे ते या ठिकाणी साईडला 3 रेषा दिसतात. तिथं या ठिकाणी 3 रेषा दिसत आहेत तुम्हाला. ह्या 3 रेषेवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. 3 रेषेवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी साईडला पहा, तुम्हाला या ठिकाणी एक ऑप्शन दिसते. या ठिकाणी पहा ग्रीव्हन्स, या ग्रीव्हन्स ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आता या ठिकाणी पहा, त्यानंतर जे आहे ते या ठिकाणी ऑप्शन येते ॲड ग्रीव्हन्स. या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे. आता या ठिकाणी अशा प्रकारे आपलं फॉर्म ओपन होणार आहे. या ठिकाणी पहा ग्रीव्हन्स फॉर्म. आता ह्याला आपण जे आहे ते तक्रार फॉर्म असं पण म्हणू शकतो. मराठीमध्ये जे आहे ते तक्रार फॉर्म असं येणार आहे. ग्रीव्हन्स फॉर्म तुमच्यासमोर ओपन झाल्यानंतर तुम्हाला जे आहे ते पहिल्यांदा काय करायचं, या ठिकाणी पहिल्यांदा जे आहे तुम्हाला या ठिकाणी पहिला ऑप्शन दिसत आहे. या ठिकाणी पहा सिलेक्ट ग्रीव्हन्स टाईप, यावरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी तुमच्यासमोर 2 ऑप्शन भेटतात. पहिलं आहे माय ॲप्लिकेशन आणि कंप्लेन एजंट्स ऑदर ॲप्लिकेशन, असे 2 ॲप्लिकेशन भेटतात. तर तुम्हाला पहिलं ऑप्शन जे दिसत आहे माय ॲप्लिकेशन, यावरती क्लिक करायचं आहे. आता दुसऱ्या ऑप्शनमध्ये पहा सिलेक्ट ग्रीव्हन्स कॅटेगरी, यावरती क्लिक करूयात. तर या ठिकाणी तुमच्यासमोर 4 ऑप्शन भेटतात. पहिलं आहे अप्लाय फॉर ॲप्लिकेशन रिजेक्टेड. दुसरा आहे डिसकंटिन्यू सिमीज. तिसरा आहे सरेंडर सिमीज बेनिफिट. आणि चौथा आहे रॉंग आधार नंबर ऑन ॲप्लिकेशन. आणखीन एक आहे या ठिकाणी पहा ऑदर. तर या ठिकाणी तुमच्या केसमध्ये कोणतं असेल ते निवडायचं आहे. माझ्या केसमध्ये पहिल्यांदा जे आहे ते पहिलं ऑप्शन आहे की अप्लाय फॉर ॲप्लिकेशन रिजेक्टेड असं आहे. तर मी पहिल्या ऑप्शनवरती क्लिक करणार आहे. तर या ठिकाणी क्लिक केलेलं आहे. तर अशा प्रकारे पहा, तुमच्यासमोर जे आहे ते तुमचं ॲप्लिकेशन ओपन होईल. या ठिकाणी तुमचा आधार नंबर पहिल्यांदा येणार आहे. या ठिकाणी काय कारणास्तव जे आहे तुम्ही ब्लर केलेलं आहे, तुम्हाला दिसत नाही तुमचा आधार नंबर त्या ठिकाणी तुम्हाला दिसून येईल. त्यानंतर तुमचं ॲप्लिकेशन नंबर या ठिकाणी येणार आहे. मित्रांनो, तुम्हाला जर काय अडचण येत असेल, काय फॉर्म तुमचा ओपन होत नसेल तर नक्कीच कमेंट करा, तुम्हाला रिप्लाय भेटून जाईल. नंतर या ठिकाणी पहा, तुम्ही किंवा आपल्या इंस्टाग्रामला टेलिग्रामला जॉईन होऊ शकता. तिथं पण तुम्ही मला प्रश्न विचारू शकता. त्या ठिकाणी पण तुम्हाला त्या भरपूर माहिती भेटत असते. या ठिकाणी पहा, तुम्ही खाली आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी अशा प्रकारचं जे आहे ते या ठिकाणी रिझन दिसेल तुमचं.
जे रिझन या ठिकाणी दिसणार. त्यानंतर स्टेटस जे आहे ते अप्रूव्ड आहे का हे चेक करा. स्टेटस अप्रूव्ड असेल तर तुमचं काही अडचण नाही, तुम्हाला 100% तुमचा हप्ता भेटून जाईल. त्यानंतर या ठिकाणी पहा प्लीज डिस्क्राईब यावरती तुम्हाला जे आहे ते तुमचं रिझन म्हणजे तुमचं कारण लिहायचं आहे की तुम्ही हा फॉर्म का भरत आहात, की तुमचा लाडकी बहिणीचा हप्ता बंद झालेला आहे, कधीपासून बंद झाला आहे, कशामुळे बंद झाला आहे. आणि त्या ठिकाणी लिहायचं आहे की आमच्या नावावरती कुठलीही 4 चाकी वाहन नाही, आमच्या कुटुंबातील कुणीही सरकारी नोकरीमध्ये नाही, त्यानंतर आमच्या कुटुंबातील कुणीही आयकर म्हणजे कर भरत नाही आहे. अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी लिहायची संपूर्ण माहिती तुमची आणि आम्ही पात्र असून आम्हाला हप्ता भेटावा असं या ठिकाणी लिहायचं आहे. तुम्हाला जर संपूर्ण ती स्क्रिप्ट पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंट करा. कमेंटमध्ये तुम्हाला त्याची सगळं कॉपी पेस्ट कमेंटमध्ये देऊन टाकेल. आता आपण हे संपूर्ण लिहिल्यानंतर महत्त्वाचं येतं तो डॉक्युमेंट्स आपल्याला अपलोड करायचे आहेत. तर या ठिकाणी पहा अपलोड डॉक्युमेंट्स. तर या ठिकाणी तुम्ही आधार नंबर देणार असाल तर या ठिकाणी आधार कार्ड असं नाव या ठिकाणी टाकायचं आहे. परंतु डॉक्युमेंट्सचं साईज जे आहे ते 1 MB असायला पाहिजे आणि 1 MBमध्ये तुम्ही जास्तीत जास्त साईज जे आहे ते 1 MB असायला पाहिजे. तर या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक करून तुम्ही जे आहे ते या ठिकाणी फाईल निवडून तुमचं जे दिले आहे ते निवडून तुम्ही तुमचं अपलोड करू शकतात. आधार नंबर किंवा जे पॅन कार्ड असेल तुमचं जे असेल ते द्या, शक्यतो आधार कार्डच द्या. त्यानंतर तुम्हाला आणखीन ह्याच्या व्यतिरिक्त आधार कार्ड व्यतिरिक्त तुमचं रेशन कार्ड देऊ शकता. तर यावरती ॲड अटॅच अदर अटॅचमेंट यावरती क्लिक करून तुमचं रेशन कार्डचा फोटो, तुमचं आधार कार्डचा, तुमचं बँक पासबुकचा फोटो या ठिकाणी जोडू शकतात. त्यानंतर पहा या ठिकाणी विषय येतो कॅप्चा भरण्याचा. या ठिकाणी आपला कॅप्चा जो आहे तो कॅप्चा या ठिकाणी भरायचा आहे. आता कॅप्चा हे संपूर्ण फॉर्म भरल्यानंतर या ठिकाणी पहा सबमिट ऑप्शन येते. या ठिकाणी हे सबमिट ऑप्शन येते. ह्या सबमिट या बटनावरती तुम्ही क्लिक करायचे. त्या सबमिट या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमचा फॉर्म जे आहे ते सबमिट होईल आणि तुमचा फॉर्म आपल्या जो वरिष्ठ अधिकारी आहेत त्या ठिकाणी जाईल आणि त्या ठिकाणी जे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणीचे सर आहेत त्या ठिकाणी चेक करतील की तुमच्या आधार कार्डावरील संपूर्ण माहिती, तुमच्या आधार कार्डचा नंबर टाकून तुमच्या नावावरती कुठली 4 चाकी वाहन नाही ना, किंवा तुमच्या घरामध्ये कोण सरकारी नोकरीला तर नाही ना, संपूर्ण चेकिंग केलं जाईल. आणि नंतरच तुम्ही जर संपूर्ण ह्या योजनेमध्ये पात्र ठरलात तुमचा पुढील हप्ता जे आहे तुमच्या अकाउंटमध्ये जे आहे ते भेटून जाईल तुम्हाला अशा प्रकारे. तर या ठिकाणी तुम्हाला भरपूर अशा प्रकारे फॉर्म भरायचा आहे. तुम्ही जर पात्र खरोखर असाल तुम्हाला 100% तुमचा फॉर्म जे हप्ता आहे तुमचा पुढचा हप्ता ते भेटून जाईल. तर नक्कीच या ठिकाणी संपूर्ण माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. कारण की बऱ्याच लाडकी बहिणीचे पात्र असूनसुद्धा हप्ता भेटत नाही आहे. त्यासाठी हा फॉर्म कसा भरायचा आहे तुम्हाला सांगितलेलं आहे. माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मनामध्ये आणखीन काही प्रश्न असतील नक्कीच कमेंट करून सांगा, त्याचा तुम्हाला रिप्लाय भेटून जाईल. भेटत मित्रांनो पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.